कीर्तनाचे रंगी
सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखमाई परे उनी परते घर तेथे राहू निरंतर अवघी सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे उपपूर्ण अवघी सत्ता आली आता नामयाचा खिचरी दाता सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखमाई विठ्ठल ज्ञान दीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखमाई परे उनी परते घर तेथे राहू निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूपपूर्ण अवघी सत्ता आली हाता नामयाचा केचरी दाता सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखमाई पांडुरंगा दुसरे चरण संत दयाच्या कृपेने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास काय माझी वाणी मानेल संताशी रंजवो चित्ताशी आपण आता माझी द्रौपदी संकटी बसले पुढे नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखमाई परे उनी परते घर तेथे राहू निरंतर अवघी सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण अवघी सत्ता आली आता नामयाचा खिचरी दाता विठ्ठल अवघी सत्ता आली आता नामयाचा खिचरी दाता
हा अभंग पंढरपूरचे प्रसिद्ध साधू नवे जगामध्ये प्रसिद्ध साधू इतकंच नव्हे तर आपल्या परमपवित्र आचरणाने आणि निष्ठ ईश्वर निष्ठेने नित्य आणि श्रद्धेचा ज्या साधू संतांनी जगताला मार्गदर्शन केलं असे भरतखंडामध्ये अवतीर्ण झालेले महात्मे नामदेवराय याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्या वेळेला समाजामध्ये दुर्गुणाचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला अशा अवतारी शक्ती अवतीर्ण होऊन सद्गुणाचा विचार समाजाला देणारे असे नामदेवराय यांचा आज सेवेला घेतलेला अभंग आहे. वारकऱ्यांच्या दृष्टीने या अभंगाला फार महत्व आहे. माझे विचार नाहीत, माझ्या श्री गुरूंचे विचार आहेत. ते विठ्ठल कारण पंढरपूर हे वारकऱ्यांचं महत्वाचा धर्मक्षेत्र आहे. पंढरपूर हे भारताचे महाक्षेत्र असलं तरी सुद्धा माझे श्री गुरु सांगायचे की पृथ्वीच्या पाठीवर पंढरपुरासारखं महाक्षेत्र पाहायला मिळणार नाही. विठ्ठल ज्यावेळेला नव्हते काही त्यावेळेला होतं पंढरपूर. म्हणून महाक्षेत्र हे पंढरी अमुपम्येची थोरी धन्य धन्य वारकरी तुका म्हणे तेथेचे. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी जो चक्रात्मक भाषेचा वापर केलेला आहे हा प्रत्येकाने पंढरपूरला आलेल्या जीवाने विचार करणं नितांत गरज आहे. धन्य धन्य वारकरी तुका म्हणे तेथेचे. कारण पंढरपूर हे पृथ्वीच्या पाठीवर महाक्षेत्र आहे. इतकंच नव्हे तर दर दिवसाला लाखो लोक येऊन त्याचं दर्शन घेतात. असं असलेलं हे पंढरपूर आणि त्या भगवत भक्तांचा प्रेम असणारा असं पंढरपूर तो भगवान पांडुरंगराय नामदेवरायांच्या विषयी जे प्रेम व्यक्त करतो कशाच्या माध्यमातून विठ्ठल प्रथम प्रमाणातून आपल्याला आठवलं असेल आणि शेवटच्या कीर्तन प्रमाणावरून आपला कोकण समाज आज कुठल्या भूमिकेवर उभा राहिलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे. विठ्ठल वाजवणारे रती महारथी सगळे गाणारे त्याच्या पुढे माझ्यासारख्याने सामान्य उभे राहून काय बोलावं. आपण वर्षातून एक वेळ पंढरपुरामध्ये किंवा मंदिरामध्ये सेवा करणारा माणूस त्याला सूर येईल का नाही हे समजून घ्या. मी तुमचा लढीवाळा आहे. विठ्ठल गाणाराचा एक दिवस रियाज झाला नाही तर दुसऱ्या दिवसाला त्याच्या गाण्यामध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही. तो माझ्या पडेल बोलता. विठ्ठल म्हणून बाबांनो की धन्य धन्य पंढरपूर ऐकलं का की पृथ्वीच्या पाठीवर असं महाक्षेत्र हे आपल्याला कुठेही नाही. उदंड पाहिले उदंड पाहिले उदंड
ऐसा विटेवर देव कोठे या ठिकाणी चक्रात्मक भाषा तुकाराम महाराजांनी जी वापरलेली आहे. एवढ्याचा जर आपण पंढरपुरामध्ये आल्यानंतर थोडा विचार केला तर त्याच्या जीवनाचा सार्थ झाल्याशिवाय म्हणा विठ्ठल. हा माझा अधिकार नाही, कारण ज्या या ठिकाणी हा जो उपक्रम चाललेला आहे ऐकलं का, हा उपक्रम मोठ्या महात्म्याचा आहे आणि त्याच महात्मे आज माझ्या गुरूंच्या माध्यमातून आज 700 वर्ष हा जो उपक्रमाचा आज जे प्रतीक तुम्हाला पाहायला मिळत आहे हे कोण आहे. अजून आमच्या दादा महाराजांना बरेचशा लोकांनी ओळखलेलं नाही आहे. प्रत्यक्षात मोरे मावले आहेत पण रूप बदलून आलेले आहेत. क्षमा मागून सांगतो कशावरून ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांना सांगितलं होतं की हा नाथ महाराज माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे ती तुम्ही येऊन काढा. पुढे मला बोलायचं नाही. नाथ महाराजांच्या रूपाने तुमच्या आमच्या कंठाला लागलेली हंकाराची मुळी काढण्यासाठी त्यांचा अवतार आहे. विठ्ठल माझ्यासारख्या पामराने काय बोलावं, परंतु माझे श्री गुरु जसे बोलवतील त्याप्रमाणे मी आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करीन. कारण ही जागा फार मोठ्या महात्म्याची आहे. आपण वर्णन करतो एखाद्याचं महात्मा नसतो नाम पाहतो दैवी प्रकृती महाश्रिता भजन त्यांनी मनसो ज्ञात्वा भूता द्याव्य. हे सांगणं सोपं आहे पण ज्या ज्या वेळेला माझ्या गुरुवांच्या संगतीमध्ये जे जे होते त्यांना जर माऊली समजले असती तर आज या कार्यक्रमाला विन्मुख झाले नसते. विठ्ठल सत्य वस्तूचं दर्शन आहे. कारण कीर्तन हे टीका करण्याचं माध्यम नसून सत्य सांगण्याचं माध्यम. मग कोणाला आहे राग येवो अथवा काय हो विठ्ठल माऊलीची संगत केली त्यांना किती लोकांनी ओळखलं. तो ज्ञानाचे चालते बिंब जयाचे अवयवते सुखाचे कोंब एल माणूस परिबंब लौकिक भाग. अशाच्या कातीवर पाहण्यासारखे पामराने काय तो चालते ज्ञानाचे जयाचे अवयव सुखाचे कोंब एल माणूस भांब लौकिक भाग. आम्ही ओळखले नाही. असे मोरे माऊली ज्यांनी विवेक वैराग्याचा घनघाट करून समाज परिवर्तनाचा ऋतुगणिका नाटात बांधलेला असा क्रांतीवीर कोकणामध्ये माझे श्री गुरु
ज्ञानेश्वर मारून माऊली यांचा काळ त्याच्या पुढेही झाला नाही आणि याच्या मागेही झाला. गिरवून या आपल्या हाती भक्ती बनती जगा दे तू. ज्या वेळेला पंढरपुरामध्ये वारकरी संप्रदायाची दीक्षा पताका खांद्यावर घेतली आणि त्याच दुसऱ्या एकादशीला लोहरपर्यंतचा हा जे आपला पुण्य ठिकाण आहे त्या ठिकाणी पहिलं ते उघड केलं. ते आतापर्यंत मला सगळं सांगायचं नाहीये. ऐकलं का? माझ्या गुरुवरांनी काय काय जीवनामध्ये 22 वर्षामध्ये केलं एवढंच सांगायचं आहे. विठ्ठल त्या मंदिरातल्या ताईबाईने एकादशी वाट पास झाल्या 8 वाजल्यापासून आणि मोरे माऊली तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत शेवटपर्यंत कीर्तन करायचं. हा कशाचा अर्थ काय आहे? आम्ही अजूनपर्यंत नाव ओळखलो नाही. हा आपला अज्ञानपणा. अगोदर बैलांच्या ताब्यातून भगवंताला मुक्त केलं. असं 2 घटना त्यांच्या जीवनामध्ये आज तुम्हाला आठवण करून देणाऱ्या आहेत. मला टीका करायची नाही, सत्य वस्तूचं दर्शन करायचं आहे. आणि म्हणून जनाबाईने जो अभंग लिहिलेला आहे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावा. माझ्या श्री गुरुनी जाण्याच्या अगोदर हा संदेश दिलेला होता की बाबांनो तुम्ही पंढरपूरला जाताय. ठीक आहे, पण जनाबाईचं प्रमाण डोळ्यासमोर ठेवा आणि जीवनामध्ये आणि जीवन कसं जगावं याचा विचार करा. विठ्ठल पंढरीच्या लोका करावी लागली. जर त्यांना ते पांडुरंगाचा स्वरूप कळला असता तर हा प्रसंग सुद्धा आला नसता. आणि एवढं करून सुद्धा सदैवला काय केलं? आपल्या प्रकृतीचे गुणधर्म दाखवायचे ते दाखवले. माझे श्री गुरु गेले त्या काळामध्ये मुंबई पंढरपुरामध्ये फटाके वाजवले, पण ते फटाके कसले त्यांच्या दृष्टीने काही विचार वाईट असते, पण ते फटाके के काही वर्षांनी का होईना माझ्या श्री गुरूंचा स्मृती मंदिर पंढरपूरला होणार आहे हे सिद्ध केलं.
पाहावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानाशी. मग आपण कुठे आहोत? ज्ञान होया ज्ञानाशी ऐसा वरत्या टिकेशी वाचील जो कोणी जणी त्याच्या लोकांना. मग जणी या पंढरपूर माझे विचार नाही, माझ्या श्रीगुरूंचे विचार आहे. जणी कोणाच्या या ठिकाणी पंढरपूरला लोटांगणी गेली एवढा विचार करा. विठ्ठल असा म्हणतात की या कीर्तनाचे महत्व पहिल्याच अभंगातून रूपक केलेलं आहे. हा किती लोकांना समजलेलं आहे भावानो. हा म्हणून व्याकरणी चोकडा तर्की अति गाडा पर्या आत्मज्ञान पुढा जात्यांग तो. शास्त्र सांगत असेल माझ्या श्री गुरुला, पण विचारात जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत त्याचा खरा आनंद परावाणीला मिळत नाही. विठ्ठल परावाणीला मिळाला परा पश्यंती आणि मध्यमा कंठी प्रेम कोकणामध्ये 18 पारायण केली. कशासाठी केली? पहिला प्रमाण होऊन गेलेलं आहे. पण तुम्ही काही म्हणा 18 पारायणाची सांगता पैसे म्हणजे झाले असले तरी खऱ्या अर्थाने आज 18 पारायणाचे सांगताचे उपक्रम आज सुरू झालाय. महान यज्ञ होतोय. त्या यज्ञाच्या आजच्यापासून सांगत आहे. हा परिणाम कशाचा आहे? माझी या सत्यवादाचे तप वाचले गेले बहुत कल्प तया फळाचे महादीप पातळी प्रभू. हे सांगायला सोपं आहे, परंतु आम्ही दिवसातून या संसारामध्ये किती खोटं बोलतो हे प्रत्येकाने विचार केला तरच त्या वाणीला प्रेम येईल. या उपक्रमासाठी कोण कोण आलेले? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वैकुंठातले सगळेच लोक आज या ठिकाणी हजर आहे, आपल्यातून गेलेले. त्याच्यामध्ये प्रथम कोण? मारुती बाबा मोरे, माऊलींच्या आई, माऊलींच्या सोळे पत्नी
आणि त्यांचं सगळं कुटुंब, त्याच्यात श्रीपती बाबा आले, हा समजून घ्या, सगळं कुटुंब आज या ठिकाणी हजर आहे. ऐकलं का? तसंच पैठण गावातले जे ग्रामस्थ इथून निघून गेलेले आहेत ते सगळे या ठिकाणी आज हजर आहेत. हे माझे विचार नाही, माझ्या श्री गुरूंचे विचार आहेत. आणि काही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्यांना माऊली हे पद मिळालं अशा आमचे वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर आणि धुंडा महाराज देवळकर हे आज सुद्धा या ठिकाणी उपक्रमाला हजर आहेत. ज्या वेळेला पूर्वी माझे गुरु सांगायचे, पूर्वी बरेच सप्ते नव्हते, थोडे असायचे, पण असे महात्मे त्या सप्त्याला असायचे. महाडमध्ये सप्ताह होता आणि त्या ठिकाणी मामासाहेब दांडेकरांसारखे सुद्धा होते. मामासाहेब दांडेकरांचा तुम्ही जर विचार केला तर माझे श्रीगुरूच वर्णन करायचे, मला ते वर्णन करता येणार नाही. अशाप्रमाणे गुरुवारी त्या ठिकाणी होते. धुंडा महाराजांचा कार्यक्रम होता आणि धुंडा महाराज गाडी कुठेतरी लेट झाली आणि म्हणून माझे श्री गुरु कीर्तनाला उभे राहिले. कीर्तनाला सुरुवात झाली आणखी धुंडा महाराज आलेले आहेत. भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले आता उभारवली, हा अभंग घेतला होता नामदेवरायांचा. आणि धुंडा महाराज आले, गुरुवारी थांबले. धुंडा महाराज काय म्हणाले, नाहीतर आम्ही म्हणतो, ऐकलं का, या देवाला कशाला कीर्तन दिलं. धुंडा महाराज म्हणे, माझं काय परम भाग्य आहे, आज मोरेचं मला कीर्तन ऐकायला मिळत आहे. धुंडा महाराज विचारला, मोरे या. दोघांच्या मध्ये बसवलं आणि आता सांगितलं तुम्ही मोरे नाही, हा हळद देत असे माऊली, तसे तुम्ही मोरे माऊली ही पदवी त्या ठिकाणी काय अधिकार असेल म्हणून मला ते चालते, तो चालते ज्ञानाचे बिंब, जयाच्या वैवा सुखाचे कोंब, एन माणूस परिबांब, लौकिक भाग पुन्हा पुन्हा ती ओवी सांगतोय का. माझ्या माऊलीचं मी काय वर्णन करू. आज या ठिकाणी मी तो उभा आहे, हा कोण आहे. पायाची वाट
कशी करावी, पण ते जे बोलवतील त्याप्रमाणे ऐकलं का. बघा सांग बोलायचं एक उदाहरण राहिलेलं आहे, ऐकलं का. हे सगळे मोरे माऊलींच्या या स्मृती मंदिराच्या सोहळ्यासाठी आलेले आहेत. तसेच तात्यासाहेब वास्कर ही या ठिकाणी आज हजर आहेत, ऐकलं का. तसेच रामदास बाबा मनसुख ज्या वेळा माझ्या श्री गुरु गेले त्यावेळेला शोक सभा कॉटनगिरी मध्ये झाली, त्यावेळेला रामदास बाबा मनसुखनी उद्गार काढले की आमच्या जीवनात तो खरंच फार माझ्या श्री गुरु मोरे माऊलींनी जगाला उघडे करून दिलं. मी माझ्या आई गेले तेव्हा माझ्या डोळ्यातून आसू आले नाही, पण मी जिवंत आहे परंतु मोरे पावले रडल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या श्री गुरुदेव असलेला शिसागर बाबा अखंड पाठी राखे, पुन्हा रिसबूड बुवा आणि प्रख्यात गाणारे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध काशाबुवा कोकाटे त्यांचे शिष्य आहे त्या ठिकाणी. आणि त्या कन्नड मध्ये गुरुवारांचं कीर्तन होता, 1000 तारकरी होता, 500 लोक पुढे उभे होते. दीक्षित बुवा आणि इकडे धोंडूबा निंगे वाजवत होते. दोघांच्या मध्ये त्यांच्या कलेमध्ये काही चुरत चाललेली होती. एकदाच पाहिलं धोंडू पकवास ठेव. धोंडूबाने काय केलं, पकवा ठेवली की समाजाच्या बाहेर गेला का, टाळ घेतला आणि विनेकराच्या उभे राहिला, म्हणून धोंडूबाचं आठवण मोरे तुम्ही या कोकणाच्या दगडामध्ये कसा काय हिरा जन्माला आला, काय असं सामर्थ्य. कोकाट्याने विचार केला आहे एवढा. आणि पुन्हा काही लोकांच्या बरेचशा लोकांचा शिंदे बाबांचं सुद्धा नाव आलेलं असेल आणि इतर बरेचशा लोकांचे नाव आलेले आहेत, परंतु आपल्याला सांगितलं की 8:45 आठवायचं आहे. माझ्या श्रीगुरूंची त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी अखंड गुरुवारी जायपर्यंत त्यांनी सेवा केली. ते माझे वैकुंठवासी गोविंदबुवा कुंटेकर हे सुद्धा या ठिकाणी हजर असतील. विठ्ठल बऱ्याचशा लोकांची नावं राहिलेली आहेत. हे जरी खरं असणार तरी मला समजून घ्या आणि मी माझ्या अभंगाच्या भूमीकडे वळण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा सोनपंत दांडेकर देह ठेवल्यानंतर आता ब्राह्मण समाजामध्ये कीर्तन कुणी करावं, मग त्यावेळेला विष्णुगुरु होते ना, दादरच्या ज्ञान मंदिरामध्ये. आणि की विष्णुगुरु म्हणाले मोरे माऊली तुम्हीच त्याला एक प्रकारचा आनंद देऊ शकता, माझ्यासारखा देऊ शकणार. म्हणून माझ्या श्री गुरुने त्या ज्ञान मंदिरामध्ये जे कीर्तन केलं त्यांच्या आवडीचा अभंग मी आज घेतलेला आहे. जसं माझ्या स्वामी विवेकानंदांनी शिकवणच्या धर्मग्रंथ प्रश्नामध्ये आपल्या ग्रंथ गीताचं जसं महत्व सांगितलं तसं माझ्या श्री गुरुंनी या अभंगाचे निरूपण केलं. इथल्या लोकांना एवढा
आनंद झाला. त्यांनी असे उद्गार काढले की हा मामांपेक्षा एक कणभर मोरे माऊली श्रेष्ठ आहे हे आम्हाला आज सिद्ध झाले. आणि त्यांच्या अखंड जीवनाचा आणि शेवटचं प्रमाण तुम्ही समजून घ्या. मी त्याचा उपभोग करणार. आज तुम्हाला कोकणाच्या लोकांना पाहायला मिळाला असता का? समजून घ्या, मी बोलत नाही. विठ्ठल पंढरपूरचे प्रसिद्ध साधू नामदेवराय, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या सर्व साधू संतांनी आपल्या वाङ्मयाच्या द्वारे नामाचं महात्म्य वर्णन केलं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये शास्त्राचा अभ्यास करून जगापुढे सत्य प्रमेय मांडलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण जीवन याच्यामध्ये घालवून जगताला अमृताचा प्रेम पाजण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जसं कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला गीतारूपी दूध पाजण्याचा प्रयत्न केला, तसे माझ्या श्री गुरुनी 18 पाळण्याच्या निमित्ताने तुम्हाला हा रस आनंदाचा रस कशासाठी की हा आनंद जो आहे तो अवर्णनीय आहे, तो ज्याचा त्याने सांगायचा असतो. म्हणून हा रसानंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा आयुष्या सुखा पावे. कोकणामध्ये असा महात्मा बघा साहेब, महात्मा नसतो महात्मा जमीन प्रकृती माणसा भजन त्यांनी मनाचो ज्ञात्वा भूतादे जयाचे चौकटे मानसी. मी होऊन असे क्षेत्र संन्यासी दयानंदाचे उपवासी वैराग्य का, ही अवस्था त्या महात्म्याची होती. पण आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही, हे आपलं दुर्दैव आहे. शास्त्राचा आपल्या जीवनामध्ये प्रयोग करून जगापुढे सत्य प्रमेय मांडले. आणि शास्त्र म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी प्रमेय येतातच, आणि ती सिद्ध करण्याकरता प्रयोग हे करावेच लागतात. आणि ते प्रयोग म्हणजे जसे गणितशास्त्र, विज्ञानशास्त्र, खगोलशास्त्र हे जसे प्रयोग आहेत, तसे गीता उपनिषदे हे सुद्धा प्रयोगच आहे. पण या प्रयोगाचा जीवनामध्ये ज्याने रस आणला त्याचा आता प्रमाण विठ्ठल हा रसानंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा आयुष्या सुखा चक्रात्मक भाषांतरम आहे या ठिकाणी वापरले. म्हणजे तुम्ही आम्ही त्याच्यातून तुम्ही नव्हे माझा लाडका घालून टाकलेला आहे. अशा प्रमाणे गीता माझे श्रीगुरु याच्याही पुढे जाऊन की माणसाच्या जीवनाचा शास्त्र सांगणारा जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ असेल तर तो म्हणजे गीता ग्रंथ आहे.
गीता ही कहाणी नाही, कहाणी ही काल्पनिक असते आणि शास्त्र हे सत्य असल्यामुळे शास्त्रातले सिद्धांत सर्व देशात सर्व काळ सारखे असतात. भारतात काय खरे आणि रशिया अमेरिका जर्मनी खोटे असतात का? आणि हा खोटा प्रयोग करण्याकरता खोटे म्हणून ज्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन, मी नाही म्हणायचे, माझे तिळगुळ सांगायचे, जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेला तेव्हा महाभारत ग्रंथ घेऊन गेले आणि ते खरं का खोटं हे जर्मन मध्ये संशोधन केलं. ज्ञानेश्वर महाराज आणि प्लेटो, पाश्चात्य तत्ववेत्ता आणि महाराष्ट्रातला संत कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून दाखवलं. त्याचं व्यावहारिक शास्त्र सर्व देशात सर्व काळ सारखा आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याचा पूर्ण जीवनाचं सार्थक करणारा म्हणजे शास्त्र. म्हणून तिन्ही अवस्थेत तिन्ही काळ सत्य आहे. इतर व्यावहारिक शास्त्र हे प्रमेय, पदार्थ, घटना याच्यावर सिद्ध झालेलं आहे. परंतु आमचं साधू संतांचं वाङ्मय प्रमेय आणि घटना याच्यावर सिद्ध झालेलं आहे. ज्या ज्या वेळेला समाजामध्ये मला होऊन गेलेला प्रमाण दुर्गुणाचा प्रभाव होतो, त्या वेळेला हे अवतारी पुरुष अवतीर्ण होऊन सद्गुणांचे जगाला पटवून देऊन निघून जातात. का? तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी, मी नाही म्हणे माझे श्री गुरु सांगायचे, जे बंध लिहिलेले आहेत ते आज तुम्ही आम्ही वाचतो, लोकांनाही सांगतो. परंतु ज्या तुकाराम महाराजांनी ही जी प्रमाण वापरले आहेत तर जगाचं भविष्य आहे त्यामध्ये ठेवून तुम्हा आम्हाला जागे करतात. देवधर्म सांगी पडले सकळ विषयी गोंधळ गाजत असेल. हा तुम्ही आम्ही विज्ञानाच्या माध्यमातून चाललो आहोत. आपली संस्कृती आपण किती विसरलेला आहोत हे आपल्यालाच कळत नाही. नमानिती विटाळ घाली ती गोंधळ एके ठाई. आज विचारा तुम्ही, भगवंताने निसर्गाचे काही नियम केलेले आहेत, आज आपण पाहतायत का? पण त्यांच्याच हातात आम्ही जेवण खातोय. विठ्ठल त्याच्यामुळे काय परिणाम? होम हरपली हवने, यज्ञाचे अनुष्ठाने, जपतपाती साधने आचार भ्रष्ट झाली. लोक सांगतात लोकांना असं शास्त्र आहे, असा होम करा, असा यज्ञ करा, परंतु सांगणारे त्या विचाराने चालले असते. मी नाही म्हणून माझे श्री गुरु सांगायचे. आणि ते तुकाराम महाराजांनी अर्थे लोपली पुराणे
नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणे साधने पुढविली. कारण क्षमा मागून सांगतो, टीका म्हणून नाही. आज सुद्धा टीव्हीवर आम्ही कीर्तन पाहतो, पण त्याच्या पाठचा हेतू काय हे बऱ्याचशा लोकांनी त्याचा विचार केला. म्हणून अर्थे लोपली पुराणे आज शास्त्र सांगणारे पीराची वारी करतात, रिद्धी सिद्धीच्या मागे लागलेले आहे. ज्ञानेश्वरांचे प्रमाण सांगतात, सिद्धी लावी पिशे ओढतया पुसे नेण राजहंस पाणी काही. त्या हौसाचा विचार करा आणि नंतर तुम्ही लोकांना सांगा. एवढ्यासाठी आम्हाला मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. आम्ही वैकुंठ एवढ्यासाठी आम्ही येतो. एरवी आम्ही या मृत्यू लोकांमध्ये येतो, परंतु जगाच्या उद्धारा
वैकुंठी कशासाठी उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा एवढ्यासाठीच म्हणतात की आम्ही वैकुंठ जातो परंतु जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टाविती एवढ्यासाठी आम्ही येतो आणि म्हणून धर्माचे पालन एवढ्यासाठी आम्ही या मृत्यूलोकामध्ये येतो आणि काय करतो वाचा बोलो संती केले ते आणि एवढ्यासाठी मग बहिणाबाई वर्णन कर संत कृपा झाली इमारत फळाली ती जर फळाला आली नसती तर तुम्हाला हे आज पंढरपूर पाहायला मिळाला अथवा समजलंही नसतं इमारत फळाली ज्ञानदेवे रचला ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचं मंदिर उभारलं आणि विस्तार कोणी केला तुम्हाला सगळे कीर्तनकारात विस्तार कोणी केला नामदेवरायांनी केला नामा तयाचा की कर तेने केला विस्तार एवढं त्याचं सामर्थ्य असे नामदेवराय सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचे आणि त्यांची किती आत्यंतिक जवळीक होती हे त्यांच्या प्रमाणावरून सिद्ध होत आहे आणि आपणही एखाद्याला म्हणतो का मी तुमच्यावर प्रेम करतो पण कशासाठी स्वार्थासाठी निरपेक्ष वृत्तीने माझ्या मोरे माऊलीने कोकणामध्ये असं प्रेम केला आणि म्हणून आज तुम्हाला आम्हाला या वैभवामध्ये आज आम्ही आनंदाने बसतो ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळी आत्यंतिक प्रेमाचा उल्लेख करतात ज्ञान राजा माझे योगाचे
गीतालंकार नामज्ञेश्वरी ब्रह्मानंद झाली किती आत्यंतिक होती असे नामदेवराय आपल्या भागवत धर्माचा झेंडा अटकेपर्यंत नेऊन पोहोचवला. त्यांनी भागवत धर्माचा प्रचार अथवा प्रसार तलवारीच्या माध्यमातून केला नाही. आजचं जे धर्माच्या नावावर तुम्ही आम्ही राजकारण करतोय ते तलवारीच्या जुलमावर करतोय. विठ्ठल नाही. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता. शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले पण तुम्ही आम्ही 7 पिढीला खपणार असं करून ठेवलंय. विठ्ठल शिवाजी महाराजांना तुम्ही आम्ही कुठं घेऊन पोहोचवलेले आहे हा प्रत्येकाने विचार करणं नितांत गरज आहे. माझ्या श्री गुरूंचे उद्गार आहेत. कशावरून? आमचे साधू संत तसे नाही. त्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराज होते. शिवाजी महाराज मला सगळी गोष्ट तुम्हाला माहिती आहे. मला कारणापुरता सांगायचं आहे. नंदरांना पाठवला. राजाचा नंदरांना कोण परत पाठवतो का? पण ज्याने मागे पाठवला त्याचा काय अधिकार असेल? आणि म्हणून त्यांनी सांगितलं वेदाचा तो अर्थ बारा माता उगाच नाही. ऐकलं का? त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले माझ्या राज्यामध्ये असा त्यागी महात्मा कोण आहे? मला प्रमाणे सांगायचं नाही. हा विचार केला आणि सत्यशेवढा सांगले की आपले जीवन असंच व्यतीत व्हावं. हा तुकाराम ज्ञानेश्वर शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवा. माझे श्री गुरु 50 वर्षाच्या अगोदर बोलून गेलेले आहे. आजचं राजकारण हे संपत्तीच्या परारूप आहे आणि साधू संतांचा हा धर्मकारण नीती आणि धर्मावर आहे. म्हणून स्वतःवर राज्य करतायत आणि जगावरही राज्य करत आहेत. म्हणजे आज सुद्धा सगळं जग भजन करतात. परिणाम आहे. नामदेवांनी तेच कार्य केले. तिथल्या लोकांची मनं वळवून आपला अनुभव सांगून त्यांची मने जिंकली. तसे माझ्या श्री गुरुनी 18 पारायण संकल्पामध्ये प्रत्येक पारायणामध्ये लोकांना कसं वाचायला येईल, कसं वाचावं, कसं शिकवावं, कसं बोलावं हे माझ्या श्री गुरुनी त्या काळामध्ये 50 वर्षाच्या अगोदर केलेले आहे. आणि त्यातच आज हे प्रतीक तुमच्या आमच्या समोर दिसत आहे. पताका अखंड भारतामध्ये आज सुद्धा फडकत आहे. मुसलमान राजे आले गेले. काय लोक सांगतात की मुसलमान राज्यामध्ये नामदेवांनी गाय उठवली. ठीक आहे, मला त्याच्यावर बोलायचं नाही. इंग्रज ब्रिटिश आले 150 वर्षाला परत गेले. पण नामदेवांची कीर्तिरूपी पताका आज सुद्धा 21व्या शतकामध्ये फडकत आहे. त्यांनी धर्माच्या नावावर जाहीरता छापून स्वार्थ साधला नाही. माझ्यासारखा एखादा लुंगा सुंगा बुवा धर्माच्या नावावर आणि जाहीरतेच्या बळावर लाखो रुपये कमवतो. माझे उद्गार नाही, माझ्या श्री गुरुचे उद्गार आहे. आणि एखाद्या वेळा कीर्तनाचा आमंत्रण आलं त्या ठिकाणी हायपायच्या गाडीतून जातो. कीर्तन संपल्यानंतर गाडीत बसायच्या अगोदर पाकिट उघडून बघतो. विठ्ठल मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान
वटीचे बोल जगरंगविणे बोल विठ्ठल आज पताका लोक सांगतात काही लोक सांगतात तुकारामाचं प्रमाण जाळूनी संसार पैसलो अंगणी केली म्हणजे होते तशी हे प्रमाण सांगणं सोपं आहे पण आपल्याला एखादी वस्तूचा त्याग घडलेला आहे का क्षमा म्हणून टीका म्हणून नव्हे पंढरपूरच्या स्टेशनला उतरला की ताबडतोब फोन करतो मी पंढरपूरला पोहोचलो तू काय काळजी करू नको विठ्ठल किती त्याग आहे का म्हणून माझ्या श्रीगुरु की देवला दर्शन घेतात आणि एकदा का देव दर्शन झालं की जाणार नाही तेव्हा माल घेऊन जातात समजून घ्या विठ्ठल नामदेवांनी जी क्रांती केली जाळूने संसार पैसा लावणे हे म्हणण्यापेक्षा संसाराच्या नावे घालून शून्य वाढत हा पुण्य धर्म केला काय काय एका महाराजाने प्रमाण दिलं होतं पण वक्त्याने सुद्धा ते समजून घ्यावं त्यांना म्हणून नाही तुम्ही हे प्रमाण का दिलं म्हणून हरिभजने हे ढवळले असं नाहीये संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य आता हे सुवाळे झाले त्रिभुवनी वमन सांगितलेले वमन ओढून सांगितलेले असा त्याचा सिद्धांत आहे हे तुला समजत नाही असं नाही की सर्वांना आपलं करून घ्यावं प्रमाण दिलं ना त्यांनी त्या आपण सुद्धा ते आपल्या जवळ समजून घेऊन यालाच कीर्तन चांग होय विठ्ठल आपण प्रकृतीच्या गुणात आहे विठ्ठल क्रांती केली त्यांच्या जीवनामध्ये पहा म्हणजे तुम्ही आम्ही कुठे आहोत हे कळेल जाळून संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला असं आपण लोकांना सांगतो पण आपण त्या विचारावर किती आलो आहोत हे ज्या दिवशी आपल्याला अनुभवाला येईल का आपण अनुभवाला येण्यापेक्षा माझे ते विचारात आणण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला या प्रमाणाचा सिद्धांत अथवा आनंद आपल्याला कळेल विठ्ठल नामदेवरायांच्या जीवनामध्ये पहा नामदेवरायांच्या घरामध्ये पाहिलं तर त्यांना एक वेळ जेवण मिळालं असं लोक म्हणतो नाही हो कारण त्यांनी एवढी क्रांती केली होती कशासाठी अध्यात्म ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मग तुम्ही मला सांगितलं अध्यात्म ज्ञान शास्त्र सांगत आहे पण ते अध्यात्म ज्ञान समजण्यासाठी जोपर्यंत साधू संतांच्या वाङ्मयाचा जीवनामध्ये तुम्ही विचार आणत नाही तोपर्यंत अध्यात्म ज्ञान कळणं फार कठीण अशी गोष्ट आहे जीवनामध्ये आपल्याला साध्य करता येत नाही तोपर्यंत ईश्वराचं चिंतन करणं नितांत गरज आहे नाही आम्ही सुद्धा 4 अभंग 10-15 ओव्या माऊलीच्या आल्या पाठांतर झाल्या किंवा आम्ही महाराजांना आम्हाला एक कीर्तन द्या ना पण मी क्षमा मागून सांगतो माझे श्री गुरु गेल्या 55 वर्ष 53 वर्ष झाली ऐकलं का आम्ही आमच्या जीवनामध्ये काय आणलंय
हे आम्हाला अजून कळत नाही. आता दुःख होतंय, त्यावेळेला माझ्या श्रीगुरूंचं जर ऐकलं असतं तर केवढा अभ्यास झाला असता. विठ्ठल रडे पुढीलांच्या हिता, जिथं स्वतःची खरूच बरी करता येत नाही तर लोकांचे नायटे म्हणजे काय माहिती आहे का? माझ्या गुरुरायांच्या भाषेत सांगायचा अहंकार. नायका म्हणजे अहंकार आहे. तुम्हाला अजून नाही समजलेलं आहे. म्हणून पहिलंच प्रमाण सांगितलं. दादा महाराजांना माझ्या अजून कोणी ओळखलं नाही. त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर आपण कुठे आहोत एवढं तरी समजलं तरी खूप झालं. मुलं ऐकत नाही, स्वतःची पत्नी ऐकत नाही, तर लोक काय म्हणून ऐकते हा आपण विचार करायला पाहिजे. पण नामदेवरायांनी एवढी मोठी क्रांती केली की ज्या प्रांतामध्ये आपली भाषा प्रचलित नाही, गुजरात, मारवाड, मध्य प्रदेश, पंजाब मध्ये त्याने आपल्या भाषेचा ठसा उमटवला. एवढं सामर्थ्य असं साधन कोणतं वापरलं अभंग. माझे श्रीगुरु सांगायचे की संतही कीर्तनात नसतात, पण त्या कीर्तनाच्या नाचण्यामध्ये जीवनामध्ये परिवर्तन होतं. आणि तुम्ही आम्ही सुद्धा गणपती 5000 वर्षाच्या अगोदरपासून आपण आणतो. पुरुषही नाचतात टाळ घेऊन, स्त्रियाही नाचतात टाळ घेऊन, आणि मुलंही नाचतात टाळ घेऊन. पण त्यांच्या नाचण्यामध्ये आणि तुमच्या आमच्या साधू संतांच्या नाचण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हा जो नाच आहे गणपतीचा, दसऱ्याचा, 9 दिवसाचा वगैरे, हे जे नाच आहे हे तमोगुणी वृत्तीचे नाच आहे. आणि त्या नाचाने आपल्या जीवनामध्ये क्षमा मागून सांगतो परिवर्तन झालं असतं तर सरकारला वृद्धाश्रम काढण्याची काय गरज भासली असते का? गृहमंत्र्यांना हे जर कळलं असतं म्हाताऱ्या माणसांचं दुःख तर त्या लोकांना वृद्धाश्रमात जाण्याची खाली आली असती का? क्षमा मागून सांगतो त्याचं कारणच असं आहे, हा कोणताच दोष नाही, प्रकृती गुणधर्म आहे माझ्या श्रीगुरु सांगायचे. आणि एवढ्यासाठी भगवंताने तुम्हाला मनुष्य देह दिलेला आहे, हे सुधारण्यासाठी, विषय भोगण्यासाठी विज्ञानातले नाहीत. पण आम्ही 99% पुरुष असो अथवा
स्त्रिया असो, आज विज्ञानाच्या माध्यमातून सगळी सुविधा घरात आलेल्या आहेत, पण जीवनामध्ये किती परिवर्तन झालेले आहे. माझे श्री गुरु 50 वर्षाच्या अगोदर बोलून गेले, मानवाला विज्ञान मिळालं पण अज्ञान मात्र गेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो नाच आहे हा प्रवृत्ती धर्माचा आहे. आणि प्रवृत्ती धर्मामध्ये निवृत्तीचा जवळ विचार करत नाही. मला सांगून गेलं, राज्यामध्ये ज्या वेळेला 10% लोक नित्याने धर्माने वागते त्या दिवशी आपला भारत सुफलाम सुफलाम होईल, म्हणजे रामराज्य होईल. एरवी होणं फार कठीण आहे. मग दिल्लीला बांधा अथवा मुंबईला बांधा, पण जीवनामध्ये निवृत्ती रूपी विचार आणत नाही. हा प्रवृत्ती रूपी धर्म आहे. निवृत्ती रूपी धर्मामध्ये मानवाला आणण्यासाठीच तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला हा जो नेम घालून दिलेला आहे, तुळशी पत्र देहावर ठेवा, ह्या अजून सुद्धा 90% लोकांना समजणं फार कठीण गोष्ट आहे. हे महाराज घालतात म्हणून मी घालतो, मी काय कमी आहे? या विचारांनी घालणारे माझ्यासारखे बरेच बहादर आहे. हा पण नाही, माझ्या श्रीगुरूंनी एक प्रमाण वापरायचे. तुका म्हणे नको शाब्दिक हे ज्ञान, विठोबाची खूण विरळा जाणे. ही खूण जोपर्यंत जीवनामध्ये आणत नाही तोपर्यंत सेना नावाची भगवंताने सांगितलं, सेना यंदा तू पंढरपूरला आलाच नाही. म्हणजे आलो होतो. अरे वेड्या, ते वस्त्र न्यायला आला होता. विठ्ठल हा तमोवर्ण प्रतीचा नाच आहे. लोकांना फक्त डान्स करून दाखवायचे आणि आपली हौस पूर्ण करायची. याला तमोवृत्तीचा नाच म्हणतात. रूपनृत्याची पुरवणी, तेची डोळा भारणी, गीत भाट्य श्रवणी कर्ण जपू. कारण हा जो नाच आहे हा लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून आपली पोटाची तिजोरी कशी भरता येईल हा आपल्याला दाखवतो. ऐकलं का? पण लोकांचा अजून सुद्धा डोळे उघडत नाही. तो म्हणत का माझा मुलगा डबल ग्रॅज्युएट आहे, मुलगी सुद्धा माझी सुद्धा डबल ग्रॅज्युएट आहे. हा पण या विचाराची किती आहे? हे माझे हे बाह्य शिक्षण झालं. अंतर शिक्षण मला सांगितल्याप्रमाणे ऐकलं का? आत्मविद्या तिला संतांच्या वाङ्मयाची जोड नाही तोपर्यंत व्याकरणी तो खडा तर्की अति गाडा पहिले आत्मज्ञान पुढा जात्यांत तो. म्हणून माझ्या श्री गुरु सांगायचे की या भारतामध्ये बाल गंधर्वासारखा नर झालाच नाही आणि पुढेही होणार नाही. त्यांनी सत्य शेवटला असे उद्गार काढलेले आहेत. मी जर खरोखरच ईश्वराचं नामस्मरण केलं असतं तर आज मी सुखाने गेलो असतो. विठ्ठल बाबा येतात का कीर्तनाला? ते काय आम्हाला उत्तर देतात? काय जातात त्या टाळ कुठल्याच्या कीर्तनाला? त्याच्यापेक्षा टीव्हीवर 2 तास पाहिलं तर जगाची माहिती तरी मिळेल. आतापर्यंत माहिती मिळून किती जीवन सुखी केलंय. आमचे साधू संत सांगतात आमचे लोक टाळ कुठेच नाही तर टाळ वाजवतात आणि उभा विषय त्यांचं कुठाळची मध्ये गेलेले आहे त्यांना जागे करतात.
उठा जागे वारे